मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। उच्च न्यायालय मुंबईमार्फत शिपाई हमाल पदांसाठी मित्रांनो मार्च 2023 मध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती 133 पदांची, ज्याच्यामध्ये मित्रांनो दोन तुमच्या शॉर्टलिस्ट लागल्या होत्या, एक 5000 कॅन्डिडेटची आणि दुसरी 2632 कॅन्डिडेटची। तर आता सध्या या कॅन्डिडेटमधून 3888 एलिजिबल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी तुमची लेखी परीक्षेसाठी तुम्हाला या ठिकाणी तुमची पात्र उमेदवारांची लिस्ट लावण्यात आलेली आहे। जिल्हा न्यायालयाची अजून लिस्ट लागलेली नाही आहे, ही फक्त मुंबई उच्च न्यायालयाची लिस्ट लागली जी की मार्च 2023 मध्ये जाहिरात आली होती, त्यासाठी ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरले होते। तर बघा 3888 विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी बोलवलेलं आहे। याच्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे, जे की ऑनलाईन कसं भरायचं त्याच्याबद्दल अजून वेबसाईटवरती माहिती आलेली नाही। वेबसाईटवरती या ठिकाणी माहिती जी आहे ती येणार आहे, जशी माहिती येईल तशी तुम्हाला अपडेट दिलं जाईल। 125 रुपये या विद्यार्थ्यांना 3888 विद्यार्थ्यांना फीस भरायची आहे। यांचं या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन झालेलं आहे, कारण की यांचे डॉक्युमेंट सर्व क्लिअर झालेले, त्यांनी डॉक्युमेंट पाठवलेले होते। परंतु बाकीच्या काही विद्यार्थ्यांनी देखील डॉक्युमेंट पाठवले होते, त्यामध्ये 1266 विद्यार्थी रिजेक्ट आहेत, जे या ठिकाणी त्यांचं रिजेक्शन झालेलं आहे। ते सर्व PDF फाईलमध्ये त्यांनी दिलेले 1260 1226 त्यानंतर 2321 विद्यार्थी 55 82 20 26 151 असे हे विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। जवळपास या ठिकाणी पाहू शकता 133 जागांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झाली होती। ही तुम्हाला लिस्ट पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता। आता ह्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे, त्याच्यानंतर मग त्यांची शारीरिक क्षमता आणि विशेष आहारता चाचणी होईल आणि त्यानंतर तोंडी मुलाखत होईल। तर याच्यामध्ये लेखी चाचणीसाठी त्यांना ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील, या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील, म्हणजे ऑनलाईन परीक्षा देखील या ठिकाणी होऊ शकते किंवा ऑफलाईन देखील तुमची होऊ शकते। 30 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसते। लेखी परीक्षेमध्ये शिपाई हमाल पदासाठी जे 2018 मध्ये जशा परीक्षा झाल्या होत्या तशीच या ठिकाणी सिलेबस असणार आहे, जसं की जनरल नॉलेज असेल, त्या जिल्ह्याची माहिती असेल, अशा पद्धतीने मराठी इंग्रजी व्याकरण असेल, असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात। तर ही जाहिरात जी आहे ती जी प्रसिद्ध झाली होती त्याची लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती देखील इथं तुम्ही पाहू शकतात। याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।